बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला कुख्यात आरोपी गोट्या गीते उर्फ ज्ञानोबा मारुती गीते सध्या एका खून प्रकरणात फरार आहे। त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झालेली असून पोलीस त्याच्या शोधात आहेत। मात्र पोलिसांचा शोध सुरू असतानाच गोट्या गीतेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना थेट धमकी देताना दिसतोय। या व्हिडिओमध्ये गोट्या गीते म्हणतो, जितेंद्र आव्हाड, तुमचे माझ्याकडे कॉल रेकॉर्डिंग्स येत आहेत, त्यात तुम्ही सॉरी म्हणताना दिसत आहेत। तुम्ही वंजारी समाजाचे नाही आहात। तुम्हाला वाल्मिक कराड यांची बदनामी करणे महागात पडणार आहे। त्याचबरोबर पुढे तो म्हणतो, मी लहान माणूस आहे, मला फाशी होईल अथवा नाही, पण माझ्या दैवताला टार्गेट करू नका। तुम्ही धनंजय मुंडेंना टार्गेट केलं आहे। परळीत येऊन गरीब श्रीमंत कोणालाही विचारा की अण्णा कोण आहेत, तर ते सगळेजण त्यांना दैवत म्हणतील। मी आत्महत्या केली तर त्याचे जबाबदार तुम्ही असाल। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर या धमकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले असून फरार आरोपीकडून थेट आमदाराला उद्देशून अशी भाषा वापरली जाणं गंभीर मानलं जात आहे। या व्हिडिओमुळे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाल्या असून गोट्या गीतेचा ठाव ठिकाणा शोधण्यासाठी तपास अधिक गतीने सुरू करण्यात आला आहे।